हॅलो. सुनील शेलार, विनंती असेल आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या. महेश रावळ सर आपल्याबरोबर जोडले जात आहेत. आपण या स्पर्धेसाठी शुभेच्छा द्या. KKPR ही स्पर्धा गेली एक 15 दिवस किंवा एक महिनाभरात आमचे मित्र संदीप चौगले जॉन्टी, तसेच कुमार चव्हाण, अक्षय कांबळे आणि सुरेश मगदूम यांनी एक चांगलं नियोजन करून या ठिकाणी ग्रामीण क्रिकेटसाठी एक व्यासपीठ निर्माण करून दिलेलं आहे, जेणेकरून 4 तालुक्यातील खेळाडूंचं आपला परफॉर्मन्स येथे दाखवता येईल. त्या पद्धतीच्या मॅचेस पण या ठिकाणी झालेल्या आहेत. आणि इस्पुरी ग्राउंड त्यांनी निवडण्यामागचं कारण की दोन्ही एन या ग्राउंडला खेळता येतं. त्या पद्धतीचं नियोजन यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षकांना पोहोचवण्याचं काम या कमिटीने केलेलं आहे. त्याबद्दल कमिटीचं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन, जेणेकरून ग्रामीण क्रिकेटमधील खेळाडू या व्यासपीठावर आपलं परफॉर्मन्स दाखवत आहेत. धन्यवाद सर. सुनील शेलार, पुन्हा एकदा आपल्याला पुकार असेल. सागर वारकर सर हे या स्पर्धेला शुभेच्छा देतील. स्पर्धा KKPR स्पर्धा 2026 यावर्षी प्रथमतःच 4 तालुके एकत्र करून स्पर्धा भरवायचा चांगला संकल्प केला या कमिटीनं. या कमिटीचे अभिनंदन आणि त्यांचे आभार की त्यांनी उत्कृष्ट अशी स्पर्धा भरवलेली आहे. 4ही तालुक्यातील नामवंत खेळाडू इथं खेळत आहेत. प्रेक्षकांना पण एन्जॉय करायला मिळत आहे. काही चुका होत असतील किंवा काही होत नसतील, परंतु पंच यांचा निर्णय हा अंतिम असतो. त्या निर्णयाविरुद्ध खेळाडूंनी आपली खेळाडू वृत्ती दाखवायची असते. ठीक आहे. सुनील शेलार चांगली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले, चांगली गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळाले. यांना गौरवण्यात येते. सागर वडकर सर आणि त्याचबरोबर आदित्य महेश रावण सर यांच्या शुभ हस्ते सुनील शेलार यांना गौरवण्यात येते. सुनील शेलार पहिला सामना जरूर गमावला, तदनंतरचे 2 सामने कमबॅक केले गेले, टॉप 8 मध्ये जागा बनवली आहे. उद्याचा दिवस जरूर स्पेशल असेल KKPR साठी. परंतु उद्याच्या दिवसासाठी आज काय प्लॅन आखलेत का? कारण सामना संपल्यानंतर भरपूर वेळ चर्चा डगआउटमध्ये होत होती. प्लॅन काय असा नाही, खरं आता प्लॅन संध्याकाळी होणार टीमसाठी. धन्यवाद. उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला सुनील शेलारही खेळताना पाहायला मिळतील आणि त्याचबरोबर जलसिंग पाटीलचा आपण खेळ पाहणार आहोत. आजच्या दिवसातील अखेरचा सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला पन्हाळ्याचा संघ आणि एका बाजूला तारेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलर नेम प्रशांत डॉक्टर नांदगाव, विनंती असेल आपणही प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या.
माऊली हॉस्पिटल आणि माऊली मेडिकल प्रशांत डॉक्टर, आपल्याला विनंती असेल आपण हे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच मेडल पुन्हा एकदा दिले जाते सुनील शेलार यांना. डॉक्टर प्रशांत, माऊली मेडिकल आणि माऊली हॉस्पिटल यांच्याकडून याही स्पर्धेसाठी महत्त्वाचं सहकार्य लाभते, बहुमोल सहकार्य यांना इथे नांदगाव गावामध्ये माऊली हॉस्पिटल आणि माऊली मेडिकल डॉक्टर प्रशांत यांचं आपल्याला पाहायला मिळतं. जरूर चांगली सेवा त्यांच्याकडून दिली जाते. आपण या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा द्याव्यात. सर्वप्रथम सर्वप्रथम KKPR लीग अरेंज करणाऱ्या सर्व आयोजकांचं मनापासून धन्यवाद. एवढी मोठी स्पर्धा आपल्या भागामध्ये होते याचा खूप आनंद होत आहे. स्पर्धेचं पहिलेच सत्र आहे, पण अशी सत्र प्रत्येक वर्षी घ्यावीत ही इच्छा आहे. प्रत्येक वर्षी ह्याच्यामध्ये अजून काही सुधारणा करता येतील का ते बघ, आणि स्पर्धेसाठी खूप खूप धन्यवाद सर, आपल्यालाही खूप खूप शुभेच्छा भावी आयुष्यासाठी KKPR कमिटीकडून. मैदानच्या दिशेने आपण जातोय कॉमेंट्री बॉक्समधून. बॉलर नेम
राजवीर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतो 41 धावा. इथे आतापर्यंत कुठल्या गेल्या 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हरच्या खेळानंतर 41 धावा आपल्याला पाहायला मिळतात. एक दर्जेदार खेळ इथून मात्र जरूर करायचा आहे. एका बाजूला पन्हाळा तर एका बाजूला तारेचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. रवी बाद झालाय. राजवीर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेतले, इनसाइड आउट एच आपल्याला पाहायला मिळाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 41 वर 3 विकेट. फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे, परंतु यश मिळत नाही आहे. या फटक्यावर यश मिळत आहे ते राजवीरला. विकेट मिळते, माघारी परतावला गेला. धावसंख्या 41 वर 4थी विकेट. बॅट्समन नेम मंगेश, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र फसलाय. धावसंख्या 41 वर स्थिरावताना आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 4 चेंडू निर्धाव हाताळले आहेत. हा चेंडू इथे मात्र जरूर लो पुलटस होता, कमी गतीचा आपल्याला पाहायला मिळालाय. 1 धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. तीन धावा पूर्ण केल्या गेल्यात. या 3 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 44 या धावसंख्येवर. मोठा फटका पुन्हा एकदा जरूर केसला जातोय. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा इथे मिळताना पाहायला मिळतील. धावसंख्या जर पाहिली गेली तर 50 धावा, 4 विकेट. ओव्हर क्रमांक 4 पूर्ण झालाय. अजून 1 ओव्हरचा खेळ इथून बाकी असेल.
विकेट मिळते, माघारी परतावं लागते. 50 या धावसंख्येवर 5वी विकेट नितीनला आपण पाहतोय. नितीन साखळकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मंगेश बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाले आहेत. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र ओंकार करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला गेलाय. प्रयत्न जरूर चांगला होताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावसंख्येत 6 भर पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचली 56 वर. छप्पन्न धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालेत. रिवर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र होत असताना धाव घेतली जात नाहीये. धावसंख्या 56 वर स्थिरावलेली. चांगली कामगिरी इथे मात्र जरूर रे संघाने केली आहे. चेंडू निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजून 2 चेंडू इथून मात्र शिल्लक असतील. एक बॉल आहे. मोठा फटका इथे मात्र 4 धावांसाठी खेळला गेला आहे. धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 60 वर. 61 धावांचं आव्हान इथे मात्र जरूर पूर्ण करायचंय. सोनवा टूलचे ओनर संदीप चव्हाण सर आपल्या इथे आगमन होते. सरचे स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या मुख्य मंचावरून स्थानापन्न व्हा. ज्यांच्या माध्यमातून आपण प्रेझेंटेशन बॉक्स पाहतोय. सोनवा टूलचे मालक संदीप चव्हाण सर आपल्याला विनंती करतोय की आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचे.
विनंती असेल पन्हाळा संघ आपला एक खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. 12वा खेळाडू पन्हाळा संघ. एकसष्ट धावांचा पाठलाग अक्षय रेडेकर. पहिला चेंडू आपण पोलला सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल. धावा किती मिळतील? 6. या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवर 6 असेल. अक्षयचा खेळ जरूर बळणं गरजेचं आहे. आपल्या संघासाठी चांगली कामगिरी इथे मात्र जरूर करताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवर षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. दर्जेदार खेळ इथे मात्र जरूर अक्षय रेडेकरला दाखवावा लागेल. त्याच्या जोडीला प्रथमेशला आपण पाहतोय. पहिला चेंडू अगदी सीमारेषे बाहेर फेकून दिलाय. आपण पाहतोय ऐकतोय KKPR प्रीमियर लीग 2026 पहिला प्रयत्न 4 तालुके एकत्र जोडण्याचा आणि तो प्रयत्न अगदी या 4थ्या दिवशीच्या अंतिम सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. उद्याचा अंतिम दिवस. उद्याच्या दिवशी एकूण 8 संघ खेळताना पाहायला मिळतील आणि 7 सामन्यांची मेजवानी आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर आहे. धावसंख्येत हा भर पाडेल. हाही फटका गेला पाईन लेक क्षेत्राच्या दरम्यान. धावा मिळतील 4. या 4 धावांच्या मध्ये धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 10 वर. 10 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. 61 धावांचा पाठलाग करत असताना दख्खन पन्हाळा संघ आपण पाहतोय. अशोक पुन्हा एकदा तेच चांगली फटकेबाजी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. हाही चेंडू फरार होतोय सरळ 4 धावांसाठी. या 4 धावांच्या मदतीने धावसंख्येत भर पडताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली आहे. एक षटकार 2 चौकार लागोपाठच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशोक यांचं उत्तर आता काय असेल याकडे लक्ष आहे. 3 चेंडूंमध्ये 14 धावा कुठल्या आहेत? 27 चेंडूंमध्ये धावांची गरज असेल. इथून मात्र 47 धावांची गरज इथून मात्र असेल. 27 चेंडू आणि 47 धावा विजयासाठी कशा प्रकारे बनवल्या जातील? सोनू हॉटेलचे ओनर संदीपजी चव्हाण सर, आपल्याला विनंती असेल आपण मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हा. आपलं सहर्ष स्वागत पुनश्च एकदा. 47 धावांची गरज आहे. सामना लवकर संपेल अशी अपेक्षा जरूर आम्ही करतोय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय रेडेकरला आपण पाहिलंय. 14 धावा स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिनबाद 14 धावांची भागीदारी होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अक्षय रेडेकर इथे मात्र 4 चेंडूंमध्ये या 14 धावा कुटताना पाहायला मिळतोय. राऊंड विकेट अशोक. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. एक चोटी धाव इथे घेतली जाईल. एका धावेवर इथे मात्र आता समाधान मानलं जाते का पाहायचं? येस, इथे एका धावेवर समाधान मानलं गेलंय. धावसंख्या 15. 61 धावांचा पाठलाग करत असताना हलक्यानं खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतोय 15. एक ओव्हरच्या खेळानंतर मंगेश गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राऊंड विकेट. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर केला जाईल. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्येत भर कितीची पडते हे पाहायचे. दुसरा प्रयत्न धावेचा झाला आहे. 2 धावा इथे मात्र सहजरित्या पूर्ण होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 17वर. ओव्हर क्रमांक 2 आपण पाहतोय. धावसंख्या 17 आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय. हवा थोडीशी थांबलेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि त्याचा वापर पुरेपूर करायचा आहे, परंतु बॅट बॉलचा संपर्क होत नाही आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करील. एक धाव पूर्ण केली गेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत असताना चेंडू अडवला गेला. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल काय पाहायचे, परंतु तिसरी धाव इथे मात्र घेतली जात नाही आहे. 2 धावांचा प्रयत्न इथे मात्र यशस्वी झालाय. धावसंख्या 20 आपल्याला पाहायला मिळते आहे. अजून 41 धावांची गरज. 61 धावांचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय 20 धावा. धावसंख्या 21 आपल्याला पाहायला मिळते आहे. दोन ओव्हरचा खेळ पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील 21 धावा. अठरा चेंडूंमध्ये 40 धावांची गरज विजयासाठी आवश्यक असेल. 18 चेंडू आणि 40 धावा.
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. बॉलर नेम युवराज. ओव्हर द विकेट. वाईट बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पंचांकडे पाहिलं अक्षयने, तदनंतर वाईट बॉलचा सिग्नल येताना आपल्याला पाहायला मिळाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आई चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये अडवला जातोय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. धावसंख्या 24 धावा. मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला गेलाय. धावसंख्येत भर 4 ने पडतीये. धावसंख्या जाऊन पोहोचेल 28 झाला की 29. विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळते. माघारी परतावं लागतंय. ते मात्र अक्षय बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर बसलाय. ऑफसाईडच्या दिशेला मोठा फटका खेळायचा होता. अक्षय बाद. 28 ही धावसंख्या. 1 विकेट. बॅट्समन नेम नितीन. मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. फ्लिक केलं गेलं या चेंडूला. चेंडू जाईल सीमारेषेच्या दिशेने. 1 धाव पूर्ण केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतो. 3री धाव इथे मात्र जरूर सहजरित्या पूर्ण होईल. धावसंख्या 31 वर जाऊन पोहोचेल. 14 चेंडू आणि 30 धावांची गरज. 31 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. हा चेंडू इथे मात्र जरूर चांगला आहे. कमबॅक केलं गेलं. प्रथमेशला आपण पाहतोय ऑन स्ट्राईक. 3 चेंडूंमध्ये कोणत्याही प्रकारची धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली नाही आहे. धावसंख्या जर पाहिली गेली तर 31 पाहायला मिळाली आहे. एकतीस धावा. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. विजयासाठी अजून पाहिलं गेलं तर धावांची गरज इथून मात्र 30 असेल. चेंडू शिल्लक असतील इथून मात्र 12 चेंडू आणि 30 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. या धावा कशा प्रकारे पूर्ण केल्या जातील याकडे लक्ष असेल. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज दाखल झालाय. बॉलर नेम केतन आणि नॉन स्ट्रायकिंग 8ला साहिल आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल आणि नितीनची जोडी इथून मात्र कशा प्रकारे फलंदाजी करेल. 30 धावा ज्या आवश्यक आहेत त्या इथे मात्र पूर्ण करेल का हे पाहावं लागेल. एक दर्जेदार खेळ इथे मात्र यांना दाखवायचा आहे. तो कशा प्रकारे पूर्ण केला जाईल. दक्कन पन्हाळा
जीवन शिंदे सर यांचा हा संघ. मोठा फटका इथे मात्र जरूर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक धाव पूर्ण केली जाते. चेंडू जाते सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. या 4 धावींच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 35 वर. मोठे फटकेबाजी करण्याचा प्रयत्न वारंवार होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 35 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू इथे मात्र जरूर वाईड बॉलचा सिग्नल येताना आपल्याला पाहायला मिळाला. दंडित केलं गेलंय. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 36 आतापर्यंत पाहायला मिळते आहे. 36 धावा. बॅटची कडा घेतली आहे. माघारी परतावं लागेल. नितीन साखळकरचा खेळ थांबलाय. खेळ संपतोय. विकेट क्रमांक पाहिलं गेलं तर 3 आपल्याला पाहायला मिळेल. 36 या धावसंख्येवर तिसरी विकेट आपल्याला पाहायला मिळते आहे. चांगली खेळी इथे मात्र केतनची आपल्याला पाहायला मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी चेहऱ्यावर हास्य आहे. हसत हसत मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जबाबदारी ही खांद्यावर घेतलेली असेल जरूर, परंतु सामना विजयी व्हायचा आहे की फलंदाजीचा आनंद लुटायचा आहे हे पाहावं लागेल. बॅट्समन नेम समीर. नवीन फलंदाज आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावेवर इथे मात्र समाधान मानलं जाते. धावसंख्या जर पाहिली गेली तर जाऊन पोहोचेल 37 वर. अजूनही पाहिलं गेलं तर विजयासाठी 24 धावांची गरज. मोठा फटका इथे मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. झेल होतोय का पाहायचं. यस, झेल झालाय. विकेट क्रमांक 4. 37 या धावसंख्येवर पाहायला मिळते. केतनला यश मिळताना आपल्याला पाहायला मिळेल. अजून 24 धावांची गरज. इथून मात्र चेंडू शिल्लक असतील 8 चेंडूंमध्ये 24 धावा बनवल्या जातील का हे पाहावं लागेल. सदतीस ही धावसंख्या आपण पाहतोय. 24 धावांची गरज. 8 चेंडूंमध्ये उत्साह इथे मात्र थोडासा कमी. दक्कन पन्हाळा संघाचा पाहायला मिळतोय. आत्मविश्वास थोडासा कमी. बॅटर नेम कळवायचंय. राजवीरला आपण पाहतोय. मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला गेला. क्षेत्ररक्षक आलाय. चेंडू खाली झेल होतोय. विकेट मिळते. विकेट क्रमांक 5 या ओव्हर मधील आपल्याला पाहायला मिळेल. 3 विकेट आतापर्यंत मिळाले आहेत आणि विकेट 5 पाहायला मिळाले आहेत. 37 या धावसंख्येवर 5वी विकेट आपल्याला पाहायला मिळते. 3 विकेट इथे मात्र केतनने घेतल्यात. ऑन हॅट्रिक असेल. SK मेन्सवेअर यांच्याकडून एक टी शर्ट हॅट्रिक साठी असेल. और हॅट्रिक इथे मात्र जरूर आहे, परंतु सलग हॅट्रिक पूर्ण करणं गरजेचं आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. बॅटर नेम सागर आपल्याला पाहायला मिळतात. एक बॉल इथे शिल्लक आहे. 24 धावांची गरज. ऑन हॅट्रिक. वाईड बॉल येताना आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही हॅट्रिक असेल. अतिरिक्त चेंडू हाताळला गेला. हॅट्रिकची संधी इथे मात्र पूर्ण केली जाईल का. एक आकर्षक टी शर्ट SK मेन्सवेअर यांच्याकडून लागू आहे. गोलंदाजीचे हॅट्रिक. विकेट हॅट्रिक. मोठा फटका प्रार केला गेलाय. चेंडूकडे पाहिलं जातोय. किती अंतर कापतोय. धावसंख्येत 6 ने भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे
44 या धावसंख्येवर 5 गडी बाद 44 धावा. 4 षटकांच्या खेळानंतर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5व्या षटकाचा खेळ इथून मात्र बाकी असेल. धावा शिल्लक असतील 17 आणि चेंडू शिल्लक असतील 6 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज असताना इथे मात्र कोणता गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये येईल आणि विश्वास दाखवेल आपल्या संघाच्या कर्णधाराला की हा सामना मी जिंकू शकतोय आणि या स्पर्धेचा शेवट मी गोड करेन. कोणता गोलंदाज येतोय ते पाहायचंय. ऑन स्ट्राईक आता मात्र समीर पाहायला मिळेल. नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर आपल्याला पाहायला मिळतोय. KKPR प्रीमियर लीग 2026 थरार 4थ्या दिवसाचा आपल्याला पाहायला मिळतोय. 4थ्या दिवसातील अंतिम सामना रंगत असताना त्यातील अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. अंतिम षटक हे हाती सोपवलं गेलंय. मंगेश 17 धावांची गरज आहे. 6 चेंडूंमध्ये 17 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळेल. सहा चेंडू आणि 17 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू आपल्याला चुकीचा पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांकडून येताना पाहायला मिळाला. धावसंख्येत भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 45. ओव्हर द विकेटने मोठा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येताना पाहायला मिळतोय. जेल निसटला. एक धाव इथे केली जाईल. एका धावेने संघाच्या खात्यात भर पडेल. धावसंख्या जाऊन पोहोचली 46 वर. सागर ताकदीचा वापर करून इथे हा सामना फिनिश करेल का हे पाहावं लागेल. पाहिलं गेलं तर 3 मोठे फटके अपेक्षित असतील. 5 चेंडू आणि 15 धावांची गरज आहे. सागरला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका प्रहार केला गेला. चेंडू चाललाय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगलं कॅमेरा वर्क अगदी पाहायला मिळते. शेवटच्या क्षणापर्यंत बॉलला फॉलो केलं जात आहे आणि तदनंतर एक्सप्रेशन्स पाहायला मिळत आहेत. ऋषिकेश सर यांचं एक कॅमेरा वर्क अगदी नीटनेटकं कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लाईव्हच्या माध्यमातून जरूर केलं जाते. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला, जो कोणी बाद असेल तो लवकर लवकर मैदानाच्या बाहेर जा. तीन चेंडूंमध्ये 15 धावांची गरज आहे. चला बॅट्समन, विनंती असेल लवकरात लवकर खेळपट्टीवर या. तानाजी मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वाईड बॉलचा सिग्नल पंचांकडून येत असताना दंडित केलं गेलं. धावसंख्या जर पाहिली की तिथे 47, अजून 14 धावांची गरज. 3 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. एक मोठा फटका तानाजीच्या बॅटमधून येईल का? मोठा फटका केसला गेलाय.
आणि हा चेंडू सरळ क्षेत्राच्या हातामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. सिक्सची अपेक्षा केली गेली होती परंतु थोडसा अंतर कापू शकले नाही आहे. तानाजी बाद. चला थोडस स्पीडअप घ्या कारण मान्यवर थांबलेत. मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोणती धाव नसेल. आजच्या दिवसातील हा शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर होताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. विनंती असेल ओंकार, आपण मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ठरतायत. 14 चेंडूंमध्ये 38 धावांची खेळी आपण केल्यात. विनंती असेल आपण लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. ओंकार.